रामकृष्ण हरी. नमस्कार. वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, बंधू भगिनींनो, कसे आहात? सुखी असाल, आनंदी असाल, खुश असाल असे मी देवाजवळ, पांडुरंग परमेश्वराजवळ प्रार्थना करून व्हिडिओला सुरुवात करतो. आपल्याला सर्वांना धनसंपत्ती लाभो, आरोग्य संपत्ती लाभो, आपण सर्व सुखात आनंदात राहावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. आपला हा जो वनस्पतीची ओळख नावाचा युट्यूब चॅनल आहे, ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे आपल्यापर्यंत जंगलामधील वनस्पतींची ओळख, वनस्पतींच्या औषधी उपाय, घरगुती उपाय, तांत्रिक उपाय अशी माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमाद्वारे आपल्यापर्यंत पोहोच केली जाते. तर बघा मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगत आहे, तुमचं कोणाचं पोट दुखतंय, खूप पोट दुखतंय बघा, पोट साफ होत नाही, पोटामध्ये गॅस होत आहे, ऍसिडिटी, कब्ज, पोटदुखी, ऍसिडिटी, कब्ज, कधी कधी पोट साफ होत नाही, तुमचा कोठा साफ होत नाही, तर त्याच्यासाठी तुम्हाला मी आज एक वनस्पतीचा जबरदस्त पॉवरफुल पूर्वजांच्या अभ्यासातून, पूर्वजांच्या खजिन्यातून मिळालेला घरगुती उपाय सांगणार आहे. आपले जे उपाय आहेत हे परंपरेनं चालत आलेलं, पूर्वजांच्या अभ्यासातून अवगत झालेले उपाय आहेत. म्हणून परंपरेनं चालत आलेल्या वनस्पती, पूर्वजांच्या अनुभवातील वनस्पती होत्या, परंतु यांचा प्रचार आणि प्रसारच झाला नाही. या कुठल्या पुस्तकात बी लिहिल्या नाही, कुठल्या ग्रंथात बी लिहिल्या नाही, कारण त्या काळामध्ये शिक्षण घेणे किंवा लिखाण करणे ही एका विशिष्ट जातीची मक्तेदारी असल्यामुळे ज्या काही आदिवासी भागातील ज्या समाजाला जे ज्ञान अवगत होतं ते कुठेही लिहिलं गेलं नाही, ते तसंच लोपल्या गेलं. लोपले ज्ञान जगी अरती ज्ञान राजा. म्हणून बघा, असे काही जे वनस्पतीचे उपाय ते मी तुम्हाला सांगत आहे. पोटामध्ये गॅस होणे, ऍसिडिटी होणे, कब्ज होणे, पोट साफ न होणे, पोट दुखत राहणे. बघा, कधी कधी खूप पोट दुखते, पोट बेंबीच्या वरती दुखतं, कधी कधी छातीत दुखतं, कधी कधी छातीत चमका निघतात, कधी कधी पोट साफ होत नाही, खाल्लं तरी पोट दुखतं आणि तुमची पचनक्रिया व्यवस्थित होत नाही, पोटामध्ये साचलेला मल व्यवस्थित साफ होत नाही, कोठा साफ होत नाही. तर त्याच्यासाठी तुम्हाला मी एका वनस्पतीचा उपाय सांगत आहे. तर हा उपाय आपण केल्यानंतर आपल्याला मी गॅरंटी देतो 100% रिझल्ट येईल. मी केलेला उपाय आहे, केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. प्रयत्न वाळूचे कण रगडतात तेल गळे. आपण उपाय करत नाही, उलट्या सुलट्या कमेंट करता. कारण तुम्ही हे उपाय करा आणि केल्याच्या नंतर कमेंट करा, केल्याच्या नंतर तुम्हाला रिझल्ट येईल. बघा, आणि सगळ्या लोकांना रिझल्ट येत नाही. तर बघा, 10% लोकांना औषधांचा रिझल्ट काय येत नाही, ते कुठलंही पथ्य पाणी पाळत नाही, त्यांच्या अंतकरणामध्ये श्रद्धा विश्वास नसतो आणि ते पथ्य पाणी पाळत नाही, घ्यायचं म्हणून घेतात. अशा लोकांना रिझल्ट येत नसतोय. म्हणून बघा, पथ्य पाणी पाळून व्यसनमुक्त होऊन जर औषध घेतलं तर तुम्हाला 100% त्याचा रिझल्ट येणार आहे. तर बघा, कधी कधी तुम्ही सोनोग्राफी करता, खूप पोट दुखतंय, मग तुम्ही किडनी स्टोन साठी सोनोग्राफी करता, मूतखड्यासाठी सोनोग्राफी करता, किंवा तुम्हाला वाटतं पोट कशाने दुखतं की अपेंडिक्स आहे, मग अपेंडिक्स साठी तुम्ही सोनोग्राफी करता, किडनीसाठी सोनोग्राफी करता, परंतु सोनोग्राफी मध्ये काही येत नाही. सोनोग्राफी काढतात त्यावेळेस सोनोग्राफी मध्ये काही येत नाही, पोट तर दुखत राहतंय, कारण ते साफ न झाल्यामुळे दुखते. पोट तर दुखत राहते पण सोनोग्राफी मध्ये काही येत नाही. तर अशा वेळेस मी तुम्हाला एक उपाय सांगतोय, हा उपाय तुम्हाला करायचा आहे. बघा, अनेक लोकांचे रिझल्ट आहेत की महाराज आम्ही सोनोग्राफी केली, सोनोग्राफी मध्ये काहीही आलेलं नाहीये, म्हणजे अपेंडिक्स नाही, मूतखडा नाही, किडनी मध्ये खडा नाही, परंतु पोट खूप दुखतंय. कधी कधी सापळीच्या बाजूला बरगडीकडे इकडे पोट दुखतंय, कधी कधी छातीमध्ये चमक निघते, कधी कधी छातीच्या वर दुखतंय, कधी कधी बेंबीपाशी खूप पोट दुखत राहते, खाल्लेलं पचत नाही, गॅस ऍसिडिटी होते. मग अशी लोक आहार टाळतात, जड खाणं काय करतात, कमी करतात, आणि आहार कमी केल्यानंतर त्यांना जे पोषण तत्व पाहिजे ते मिळत नाही आणि ती लोक शरीराने कमकुवत होत जातात, त्यांना जे पाहिजे ते मिळत नाही, कारण ते खाल्लं की पचत नाही. त्याच्यासाठी मी तुम्हाला उपाय सांगतोय. आणि वनस्पती बघा, परंपरेने चालत आलेले, अनुभवाने सिद्ध पूर्वीच्या वनस्पती होत्या, परंतु त्याचा आज कोणी उपयोग करत नाही. बाहेर देशातील गोळ्या औषधांची जास्त जाहिरात झाली, जास्त प्रचार प्रसार झाला, आणि ज्याचा जास्त जाहिरात, जास्त प्रचार आणि प्रसार होतो तेच मार्केटमध्ये विकलं जाते. मग त्याला रिझल्ट असो किंवा नसो हे तुम्हालाही माहित आहे. तर बघा, तुम्हाला मी आज एकदम घरगुती उपाय, पोट साफ होण्यासाठी, कोठा साफ होण्यासाठी, पोटाचे सर्व आजार बरे होण्यासाठी, नोये अनेक आजारावर याचा उपयोग आहे, हे मी तुम्हाला पुढे सांगत आहे. तर बघा, वनस्पती काढत असताना आता काही लोक म्हणतात वनस्पतीचा रिझल्ट नाहीये. वनस्पतीचा रिझल्ट कसा आहे, पूर्वीच्या काळी लोक औषध कसे करायचे की सकाळी उठायचे, ताजे ब्रह्ममुहूर्तावर वनस्पती काढून आणायचे, मग ताज्या सालीचा काढा द्यायचे,
ताज्या पानांचा रस द्यायचे, नाही का, ताज्या पानांचा रस द्यायचे, ताज्या सालीचा काढा द्यायचे, सालीचा रस काढून द्यायचे, मुळं उगाळून लेप करायचे, मुळं उगाळून द्यायचे. पूर्वीच्या काळी आपले साधू संत असतील, ऋषीमुनी असतील, पूर्वज असतील, ते काय करायचे मायबापा हो, की ताज्याच वनस्पती काढून आणि लगेच द्यायचे. आणि ताज्या वनस्पती काढून लगेच दिल्यानंतर 101% मी तुम्हाला गॅरंटी देतो, 101% त्याचा तुम्हाला रिझल्ट येतो. परंतु आता आपण काय करतो, पाल्याची पावडर करून ठेवतो, सालीची पावडर करून ठेवतो, कॅप्सूल मध्ये भरून ठेवतो, 6-6 महिने वर्ष त्या झाडाची पावडर ठेवतो आणि त्या वनस्पतीनं रिझल्ट येत नाही. बघा, जास्त वेळ जर वनस्पती वाळवून ठेवली तर तिचे गुणधर्म, तिचे गुणतत्व, तिचे औषधी कार्यक्षमता संपत असते. म्हणून जर तुम्हाला खरोखर वनस्पतीचा रिझल्ट लगेच पाहिजे असेल तर रोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर झाडाच्या पानांचा रस, ताज्या वनस्पतीचा औषध घ्या. काय करा, कुठलीही जंगली जडीबुटीचा उपयोग करत असताना ताज्या वनस्पतींचा उपयोग करा. मग रस असेल, काढा असेल, लेप असेल, तुम्ही जर ताज्या वनस्पतींचा उपयोग केला तर तुम्हाला मी गॅरंटी देतो, तुम्हाला 101% रिझल्ट येईल. परंतु सगळ्याच लोकांना ताज्या वनस्पती शक्य नाही. जी गावाकडे राहतात, जी ग्रामीण भागात राहतात, जी ग्रामीण क्षेत्रात राहतात, त्या लोकांना शक्य आहे. परंतु त्या लोकांना जास्त आजार पण नसतात. परंतु शहरी भागामध्ये राहणाऱ्या लोकांना हे मिळणं अशक्य आहे. म्हणून त्यांच्यासाठी पावडर किंवा काड्यांचा उपयोग दिला जातो. तर बघा मायबापा, तुमचा वेळ न घेता मी तुम्हाला तो उपाय सांगत आहे. बघा की पोट साफ होण्यासाठी, पोटामध्ये मळ साचल्यानंतर ते सडतं आणि ते पुढे जात नाही. मग ते साचलेला मळ कोटा साफ होत नाही आणि तुमचं पोट दुखत राहतंय. सोनोग्राफी केली तरी काही येत नाही आणि पोट तर सतत दुखतंय. पोट साफ होण्यासाठीचा हा उपयोग तुम्हाला फक्त किती 11 दिवस करायचे. किती 11 दिवस करायचे. बघा, तुम्हाला इथं वनस्पती दाखवतो. याला काय म्हणतात? याला म्हणतात शेवगा. काय म्हणतात? याला शेवगा म्हणतात. शेवग्याच्या शेंगाची भाजी तुम्ही सर्वजण आवडीने खातात. शेवगा हा आता खूप प्रसिद्ध झालेला आहे. याचे काही लोक बाग लावत आहेत. परंतु बागेमध्ये संकरित लावलेला शेवगा आणि ग्रामीण भागात शेताच्या बांधावर असलेला शेवगा, घराजवळ असलेला शेवगा, पूर्वीच्या काळी जे शेवगे लावायचे घराजवळ शेताच्या बांधावर, एखादा शेवगा जो गावरान शेवगा आहे, अशा शेवग्याचा उपयोग 1001% रिझल्ट आहे त्याचा. म्हणून शेतामध्ये लावलेल्या बागातल्याही शेवग्याचा उपयोग आहे. परंतु त्याच्या दुप्पट उपयोग तुम्ही गावरान शेवग्याचा करा. घराजवळ असलेला शेवगा किंवा शेताच्या बांधावर लावलेला शेवगा, ह्या शेवग्याचा उपयोग जर केला तर इतका रिझल्ट आहे की खूप रिझल्ट आहे. मी त्याचा उपयोग केलेला आहे. तर काय करायचंय, रोज सकाळी तुम्हाला ज्याचं पोट दुखतंय, पोटाचे आजार आहेत, पोट साफ होत नाही, बद्धकोष्ठता आहे, पित्ताचा आजार आहे, गॅस आहे, ऍसिडिटी आहे, छातीत जळजळते, चमका निघतात, पोटात दुखते, अशा लोकांनी काय करायचंय, बघा, ज्यांना शक्य आहे त्यांनी रोज सकाळी शेवग्याची ताजी पानं आणायची. ती काय करायचे, सकाळी उठायचे, सूर्योदयाच्या अगोदर शेवग्याची ताजी पानं काढून आणायची. ती स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहे. धुवून घेतल्यानंतर खलबत्यात टाकायची, ती कुटायची. ती थोडं पाणी टाकून कुटून कपड्यामध्ये टाकून त्याचा रस काढायचा. किती रस काढायचे, तुम्ही एक चहाचा ग्लास असतो, काचेचा ग्लास, आणि त्याच्यामध्ये चहा घेता, काचेचा ग्लास असतो छोटा, तेवढा ग्लास भर तुम्ही काय करायचे, तो रस काढायचे. शेवग्याच्या पाल्याचा रस रोज सकाळी उपवासी पोटी एक काचेचा ग्लास भर रस प्यायचा. 1 कपभर रस प्यायचा आहे. पाणी टाकून रस काढू शकता तुम्ही, आणि 1 कपभर असा थोडा घट्ट रस करायचा आहे आणि तो रस प्यायचा आहे. तुम्हाला चहा प्यायचा नाही. हा उपाय तुम्हाला कंटिन्यू 11 दिवस करायचा आहे. तर कंटिन्यू 11 दिवस तुम्ही हा उपाय केल्याच्या नंतर तुमचं पोट साफ होईल, गॅस पकडणार नाही, ऍसिडिटी, पित्त, मळमळ, जळजळ काही होणार नाही. इतका जबरदस्त असा हा शेवग्याच्या रसाचा उपयोग आहे. हा फक्त तुम्हाला 11 दिवस करायचा आहे आणि नंतर तुम्ही 1-2 महिन्यांनी पुन्हा 11 दिवसासाठी करू शकता. तर बघा, पोट साफ होण्यासाठी याच्यासारखा दुसरा जबरदस्त उपाय नाहीये. काय करायचंय, शेवग्याच्या पाल्याचा ताजा रस काढायचा आहे. पानं कशी असावी, रसभरीत, ताजी, टवटवीत, किडलेली, नागाळा असलेली, त्याच्यावर किडलेली अशी पानं घ्यायची नाही. ते रसभरीत, ताजी, टवटवीत पानं घ्यायची, स्वच्छ धुवून घ्यायचे. ते धुवून
कुटून त्यांचा एक ग्लासभर रस काढायचा आहे, काचेचा छोटा ग्लासभर रस काढायचा आहे आणि तो रस सकाळी उपवाशी पोटी घ्यायचा आहे, चहा घ्यायचा नाही. असा उपयोग तुम्ही 11 दिवस करताय तर मी गॅरंटी देतो तुमचा पोटामधील कब्ज, पोटाचे सर्व विकार बरे होऊन जातील, तुमचा कोठा खळखळून साफ होईल आणि तुम्हाला कुठलाही आजार राहणार नाही. त्याचप्रमाणे एखाद्या माणसाला कावीळ आहे बघा, कावीळ जर झाली तर दवाखान्यामध्ये बरी होत नाही. आणि कावीळ आमच्या भागामध्ये कावीळ म्हणताय, कामीण म्हणतात, तर आमच्या भागामध्ये याला शेवगा म्हणतात, काही भागात मुळशी म्हणतात. तर बघा आपल्या भागामध्ये शेवग्याला काय म्हणतात ते कमेंट करून सांगा, कारण अनेक लोक काय करतात आपले व्हिडिओ बघतात, तर कुठून कोण व्हिडिओ बघतोय तिथून त्यांची कमेंट करा, आम्ही इथून व्हिडिओ बघतोय, आमच्या भागामध्ये शेवग्याला काय म्हणतात ते. म्हणजे तुमच्या भागामध्ये शेवग्याला काय म्हणतात ते तुमच्या भागात बघणाऱ्या व्हिडिओ बघणाऱ्या लोकांच्या लक्षात येईल आणि त्यांना ही वनस्पती ओळखू येईल. तसा मी त्याचे फोटो दाखवलेले आहेत. तर आपल्या भागात शेवग्याला काय म्हणतात ते सांगायचं आहे. तर ज्यांना कावीळ आहे त्यांनी सुद्धा सकाळी उपवाशी पोटी 7 दिवस कावीळच्या पेशंटला 1 ग्लासभर शेवग्याच्या पाल्याचा रस जर दिला तर त्याची कावीळ 100% पूर्णपणे बरी होते. बघा कावीळ बरी होते, पोट साफ होते, नवे नवे अनेक त्यांनी आजार बरे होते. तुमच्या शरीरामधील कॅल्शियम खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढताय, तुमचा स्टॅमिना वाढतोय, कॅल्शियम वाढतंय. तर असा हा याचा कशाचा उपयोग आहे, शेवग्याच्या पाल्याच्या रसाचा. आता काही शहरामध्ये राहणारे लोक म्हणजे महाराज आम्हाला शेवग्याच्या ताज्या पाल्याचा रस मिळत नाही. तर ज्यांना ताज्या पाल्याचा रस मिळत नाही त्यांनी शेवग्याचा पाला ग्रामीण भागातून जाऊन सावलीमध्ये सुकून त्याची पावडर करून आणि काचेच्या बरणीत भरून ठेवायची. ज्यांना शेवग्याच्या पाल्याची पावडर करून ठेवायची आणि ती पावडर सकाळी कोमट पाण्यात 1 ग्लासभर घ्यायचे, कोमट पाणी घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये 1 चमचाभर पावडर टाकायचे कलवून आणि सकाळी उपवाशी पोटी प्यायची आहे. त्यांनी सुद्धा पोट साफ होईल, ऍसिडिटी कब्ज सर्व पूर्णपणे बरा होईल, कावीळ सुद्धा त्यांनी बरी होईल. तर बघा हा एक सुद्धा उपाय आहे. मग काही लोकांना मार्केटमध्ये सुद्धा शेवग्याची पावडर मिळते, शेवग्याच्या पाल्याची पावडर मोरिंगा म्हणून मिळते किंवा शेवग्याची पाल्याची पावडर मिळते. किंवा ज्यांना पाहिजे असेल, काही लोक म्हणजे आता कुठून घ्यायची पावडर, काही लोकांना दुकान पण माहित नाही, तर त्यांनी आपल्या व्हिडिओच्या वरती बघा प्रोडक्ट म्हणून एक नाव आहे किंवा इथं तुम्हाला इथं प्रोडक्ट वरती दिसेल, इथं आपण शेवग्याची मोरिंगा पावडर दिलेली आहे, इथं या प्रोडक्ट वरती क्लिक करा. जे लोक हुशार आहेत ज्यांना ऑर्डर करायची माहित आहे शहरामधील लोकांनी, त्यांनी प्रोडक्ट वरती क्लिक करा आणि प्रोडक्ट वरून मोरिंगा पावडर तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरीच्या रूपाने आपल्या व्हिडिओवरून डायरेक्ट पार्सल ऑन डिलिव्हरी कॅश ऑन डिलिव्हरीने मागवू शकता. तर बघा इथं प्रोडक्ट दिलेले, प्रोडक्ट वरती क्लिक करा, लिंक वरती जा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे, लिंक वरती जा आणि मोरिंगा शेवग्याची पावडर तुम्ही इथून ऑनलाईन सुद्धा घेऊ शकता किंवा कुठल्याही तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक दुकानामध्ये तुम्ही घेऊ शकता शेवग्याची पाल्याची पावडर. किंवा तुम्ही जर ग्रामीण भागामध्ये गेला आणि स्वतः पावडर करून जर ठेवली तर एकदम उत्तम. सकाळी उपवाशी पोटी 1 चमचाभर पावडर कोमट पाण्यामधून घेतल्याच्या नंतर तुमचा पूर्णपणे पोट साफ होऊन जाईल. तर बघा पोट साफ होण्यासाठी आणि कावीळसाठी खूप महत्वाचा उपयोग शेवग्याच्या पाल्याचा रस, हा उपयोग करून तुम्ही खरोखर तंदुरुस्त राहा, निरोगी राहा, तुमच्या जीवनामध्ये सुखी राहा, आनंद राहा, खुश राहा. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता चॅनलला सबस्क्राईब, लाईक करून जा, हा व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत शेअर करून जा, कारण एखाद्याला जर त्याचा उपयोग झाला तर तेवढंच पदरी तुमच्या पुण्य पडेल, कुणाला तरी याचा उपयोग व्हावा अशी माझी इच्छा आहे. म्हणून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी, जय धन्वंतरी भगवान. आणि असेच माहितीचे व्हिडिओ आपण घेऊन येत राहू. चला तर शेवग्याच्या पाल्याच्या रसाचा उपयोग करून पोटाचे सर्व विकार बरे करा आणि काविळीसारखा आजार पूर्णपणे बरा करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी, जय धन्वंतरी भगवान.